प्रत्येक गृहिणी घराचा कणा असते. सकाळी प्रत्येकीची उठण्याची आणि काम करण्याची वेगवेगळी पद्धत आणि टाइम जरी वेगळा असला तरी रोजची कामं त्या त्यावेळी करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सकाळी सगळ्यांचे डब्बे बनवून सगळे निघून गेल्यानंतर घरची सगळी आवराआवर चालू होते. घरातली कामं म्हणजे एखादं झाड आहे असंच समजा. अगदी सहज कोणीही बोलतो हाऊसवाईफ तर आहे, घरचंच तर काम करते. पण या झाडाला म्हणजेच या कामाला किती फांद्या फुटलेल्या असतात हे काम करणाऱ्या त्या प्रत्येक गृहिणीलाच माहिती असतं. घरातून सगळे गेल्यानंतर इकडे तिकडे पडलेल्या वस्तूंचा पसारा आवरायला आणि त्या वस्तू जिथल्या तिथे ठेवायला किती वेळा तिचा हात चालतो हे आपल्याला सुद्धा माहित नसतं. एक काम म्हणता म्हणता कितीतरी कामांना फाटे फुटलेले असतात. मुलांचे सामान आवरायचं, कपडे घडी करून कपाटात ती नीटनेटक्या पद्धतीने ठेवायची. पडलेल्या प्रत्येक वस्तू जाग्यावर आणि वेळेवर हाताखाली सापडतील अशा प्रकारे त्या जागच्या जागी ठेवायच्या. घरात सोफा असो किंवा एखादा छोटा बेड असो, घर छोटं असो किंवा मोठं असो, ते नीटनेटकं ठेवण्यासाठी प्रत्येकीची धडपड चालू असते. अचानक कुणी आपल्या घरी आलं तर आपलं घर नीटनेटकं असावं असं प्रत्येकीला वाटतं. आणि पाहुण्यांचंच काय हो, आपल्याला सुद्धा आपलं घर नीटनेटकं असावं असं वाटत असतं. ही सगळी आवरावर झाली की मग काम चालू असतं ते झाडू मारून घेण्याचं. मी सुद्धा झाडू मारून घेतल्यानंतर लादी पुसून घेते आणि मला कपड्यांनी लादी पुसलेली जास्त साफ झाली असं वाटतं. मी मोपने कधीच लादी पुसून घेत नाही. एकंदरीत ही रोजची वरवरची कामं झाली तरी डीप क्लिनिंगला जीव मेटाकुटीला येतो. हॉलची अशी साफसफाई झाली की आपलं सुद्धा अर्ध टेन्शन निघून जातं. अचानक घरी कोण आलं तर आपला सुद्धा साफसफाई नाही म्हणून गोंधळ उडत नाही. आता वेळ येते ती आपल्या हक्काच्या किचनची, जिथं आपला बराचसा वेळ जातो. घर आपलं असो किंवा भाड्याचं असो, ते नीटनेटकं ठेवण्यासाठी प्रत्येक गृहिणीची धडपड चालू असते. अर्ध स्टोरेज इकडे आणि अर्ध स्टोरेज तिकडे अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे जिथे स्टोरेज आहे तिथे मी माझं सामान अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे. खाली जे सामान ठेवलेलं आहे ते थोडं सध्या अस्ताव्यस्त झालंय. बोटाची जखम पूर्णपणे बरी झाली की डीप क्लिनिंग तर मला करावीच लागणार आहे. सध्या तर आहे असं चालवायचं काम चालू आहे. दिवसातून 4 ते 5 वेळा भांडी मी पुन्हा येईन म्हणून ढिगानं पडलेली असतात. त्यांना साफ केल्याशिवाय आपल्याकडे काही पर्यायच नसतो. नाहीतर शिजवणार कशात आणि खाणार कशात अशी आपली गत होती. ओला कचरा असा प्लास्टिकच्या पिशवीत टाकल्यामुळं कचऱ्याच्या डब्याला वास येत नाही. त्याच्यामुळं ओला कचरा मी प्लास्टिकच्या पिशवीत टाकते. भांडी साफ करून झाल्यानंतर ओटा साफ करून घेताना मी फ्रंट कॅमेरा ऑन केलाय, म्हणून त्याच्यामध्ये धचा मा दिसतोय. म्हणजेच वायपर उजव्या हातात आहे तरी तो डाव्या हातात दिसतोय. बरं असो. हातातले ग्लोव्ज म्हणजे सध्या तरी मला नाकापेक्षा मोती जड असं झालंय. हातात नीट बसत नाहीत. सारखं सारखं काम करताना त्यांना कितीतरी वेळा आवरावं लागतं आणि काहीच मला ऑप्शन सुद्धा नाहीये. पण त्याच्याने हात सुरक्षित आहेत हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. किचनची आवरावर झाल्यानंतर वेळ येते ती कपडे सुकत टाकायची. माझं ग्रिल खूप छोटं आहे त्याच्यामुळे मी असं स्टँड घेतलेलं आहे. त्याच्यावरती मी कपडे सुकत टाकते. सध्या तरी मशीनमध्ये ब्रश न मारता डायरेक्ट कपडे मी धुवायला टाकते. ती साफ झालेत असं तर मला अजिबात वाटत नाही, पण पर्याय सुद्धा नाही. अडला हरी मशीनचे पाय धरी अशीच अवस्था सध्या माझी आहे. दुपारची झोप घ्यायची की नाही हे कामानुसार ठरलेलं असतं. कधी ती घ्यायची आणि कधी स्किप करायची हे आपल्या कामावर असतं. संध्याकाळी अनन्याला ट्युशनमधून आणल्यानंतर वेळ होते ती संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्तीची. देवाजवळ दिवा लावून कापूर जाळल्याने मनाला अगदी प्रसन्न वाटतं. संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर वेळ होते ती पुन्हा संध्याकाळच्या जेवणाची. पण त्याच्या आधी भार घेऊन मग कामाला श्री गणेशा करायचा असं प्रत्येकीचं ठरलेलं असतं. किचनमध्ये येऊन मी इथे दूध गरम करायला ठेवलं. मिस्टर सुद्धा ऑफिसमधून आज लवकरच घरी आले होते. एक साईडला मी दोघांसाठी चहा बनवायला ठेवला. त्यांना लागतो काळा चहा, मला लागतो गोरा चहा. त्यांना लागतो कमी साखरेचा चहा, मला लागतो गोड चहा. असे चहाचे प्रकार सुद्धा आहेत. अनन्याचं तर मध्ये मध्ये चालू होतं. तिच्या जिभेला चटक आली होती पास्ता खायची. तिच्यासाठी सुद्धा इथे मी पास्ता बनवायला घेतला. तिला महिन्यातून एकदा किंवा 2 वेळाच मी मॅगी किंवा पास्ता देते. मिस्टरांसाठी चहा बनवून त्यांचा सुद्धा चहा दिला. मी माझा चहा घेतला. चहाचे 3-4 घोट पोटात गेल्यानंतर तर तरी येवो अगर नाही येवो, किचनमध्ये काम करायचं हे आपलं रोजचं रुटीन असतं. इथे अनन्यासाठी सुद्धा मी पास्ता बनवून दिला आणि आम्ही सुद्धा तिच्यासोबत थोडासा पास्ता खाऊन घेतला. भांडी मात्र मिस्टरने साफ करून घेतली बरं का. कुकरला इथे मी रात्रीच्या जेवणासाठी राजमा आणि भात लावला होता. पण राजमा मी दुसऱ्या दिवशी डब्यासाठी ती भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये शिजवून फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळच्या कामामध्ये घाई गडबड होणार नाही.
रात्रीच्या भाजीला वांग बटाट्याचा बेत केला होता, त्याची सुद्धा सगळी तयारी करून घेतली. प्रश्न सुटतो तर कधी आमटीचा प्रश्न उभा असतोच की आज आमटीला काय बनवायचं असा मला प्रश्न पडला होता. आज म्हटलं पिठलं बनवूया. भातासोबत गरमागरम पिठलं म्हणजे माझ्यासाठी 5 पक्वानं एक बाजूला आणि गरमागरम पिठलं भात एक बाजूला असं असतं. पिठलं आणि वांग बटाट्याची ही भाजी सुद्धा इथे मी तयार करून घेतली. इथे तुम्ही बघू शकताय पिठलं सुद्धा दिसायला किती भन्नाट दिसते. ट्युशन मधून लवकर घरी आली होती. तिच्याकडून भाकरीचं पीठ मळून घेतलं. ती भाकरी बनवायचं ट्राय करत होती, पण तिला काही भाकरी बनवायला जमत नव्हतं. तिला मी म्हटलं राहू दे, माझं मी भाकरी बनवते. इथे मी नेहमी परातीमध्ये भाकरी बनवते, पण बोटाला लागल्यामुळं मी आज पोळपट घेतला होता. मला पोळपटवर भाकरी करायचं म्हटलं तर साईडने खूप पीठ वाया जातं असं वाटतं. आज तर माझ्याकडून बरंच पीठ वाया गेलं होतं. सगळं जेवण बनवून झालं. जेवण बनवून झाल्यानंतर पुन्हा एकदा पडलेली भांडी साफ करून घेतली. ओट्याची थोडीफार वर साफसफाई केली. मग आम्ही न संपणारा अध्याय आहे. एक काम झालं की दुसरं काम हजर असतं असा प्रकार असतो. किचन आवरून मग आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवणामध्ये आज गरमागरम भाकरी, त्याच्यासोबतच पिठलं, भात, दुपारची बनवलेली कढी, सलाड. रोज आम्हाला जेवणाबरोबर सकाळी असो किंवा रात्री असो सलाड लागतं. फ्रीजमध्ये मी नेहमी ठेचा बनवून ठेवते, तो ठेचा सुद्धा होता. असा होता हा जेवणाचा बेत. नंतर जेवणाने पोटाचा तळ गाठायच्या आधीच परत किचन आपली वाट बघत असतं. मग काय, शेगडीला दिवसातून एकदा तरी मस्त साबण लावून आंघोळ घालावीच लागते, नाहीतर तोंड तेलकट करून बसते. ओट्याची जी रोज रात्री अशी डीप क्लिनिंग करून घ्यावी लागते. ओटा क्लीन झाल्यानंतर मी सुक्या कपड्याने पुन्हा एकदा ओटा आणि शेगडी पूर्ण साफ करून घेते, जेणेकरून पाण्याचे डाग पडत नाही. रात्री असं मस्त किचन चकाचक करून झोपलं ना, सकाळी सुद्धा आपल्याला किचन मध्ये फ्रेश वाटतं आणि पुन्हा काम करायचा हुरूप येतो. असा होता माझा हा आजचा दिवस. तुम्हाला माझा हा आजचा दिवस कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा रोजचा दिवस कसा जातो ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आजच्या दिवसाला इथेच फुल स्टॉप देते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.